आपल्या मोदक मोहीममध्ये मी 100% फेल होणार आहे. बघा, जेव्हा मी हा चॅलेंज स्टार्ट केला, तेव्हा मी 1.86 पर वीकला लूज करत होतो. सो मी तेच इंटू 2 मल्टिप्लाय केलं, 3.72 आलं. मी विचार केला 3.72 म्हणजे 3 केजीस तर 2 आठवड्यात लूज करूच शकतो. म्हणून तो 10 दिवसाचा चॅलेंज घेतला. पण मी असा येडा आहे की मी हा विचार केलाच नाही. स्टार्टिंगला वॉटर वेट फास्ट जातो. म्हणून स्टार्टिंगला वेट इझिली आणि लवकर ड्रॉप होतो. बट जसं जसं आपण प्रोग्रेस करतो हाच वेट हळूहळू लूज व्हायला लागतो. आता फिजिक मेजरमेंट्स यामध्ये चेंजेस दिसतात. बट वेट टुडे इज 68.9. 1.9 केजीज 2 दिवसात नाहीच लूज करू शकत. बट याचा अर्थ मी गिवअप नाही करत आहे. 100 ग्राम राईसवरून दोन्ही मील्समध्ये 50-50 ग्रामवर आणलं आहे. जिथे पॉसिबल होऊ शकतं तिथे मी कार्ब्स कॅलरीज कट करतोय. कारण मला तर प्रश्न काय पडलाय माहिती आहे का, पहिल्या दिवशी तर नाही, पण भाई गणपतीच्या 7 दिवसात एकदा तरी खायला मिळेल का? आता मला वाटतं की गणपती बाप्पा माझ्या साईडनी तरी आहेत. कारण यावर्षी ते 7 दिवस आलेत तर मला जास्त टाईम दिला आहे हा गोल अचीव करायला. म्हणून आता हा डे 10 पर्यंत तर कंटिन्यू करणार आहोत, पण पुढे सुद्धा घेऊया. कारण बघायचं आहे मला 7 दिवसात मोदक खायला भेटतोय का मी तसंच राहतोय. तुम्हाला काय वाटतंय, हा असा मी चॅलेंज कंप्लीट करावा का मग गिवअपच करून टाकावं? कमेंट्समध्ये मला जरा सांगा प्लीज.